बायकोन केला घोटाळा मोबाईलच्या नादात हो, बायकोन केला घोटाळा मोबाईलच्या बायकोने केला घोटाळा मोबाईलच्या नादात हो, बायकोने केला घोटाळा मोबाईलच्या नादात हो. बघा, मी जसा कामावरून घरी आलो की बायकोला फक्त मी असं केलं, असं बायकोने लगेच मला हे आणून दिलं. का तर का कारण मी तिला मोबाईल घेऊन दिला आणि ती दिवसभर काम करायची, तिची पुचा घातल्यामुळे तिला काही कळलंच नाही नवरा काय मागतोय. मी तिला पाणी मागितलं, तिने मला हे आणून दिलं. बघा लोक, हे मोबाईलचे किती परिणाम आहेत बघा. बायको बघा लागली या, बायको बघा लागली या मोबाईलच्या नादी, बायको बघा लागली मोबाईलच्या नादी, बायको बघा लागली या मोबाईलच्या नादी, बायको बघा लागली या मोबाईलच्या नादी. बघा, मी कधी कामावर जातोय अशी ती बघते, मोबाईल घेऊन तिला माझ्यासाठी. पण ही काय करते, कधी आईला फोन करते, कधी मावशीला फोन करते, भात शिजला का, डाळ शिजला का हेच विचारते. आणि मी कामावर घरी गेलो की पोरांचा मामा घरी येतो. बघा, पोरांचा मामा घरी आला, बायको त्याला पैसे देते, दुकानावर जा म्हणते खाऊ खा. खाऊ खायला पोरा बाहेर गेली की मामा सगळी कामा करते. घरी काय येतो हा पोरांचा त्यातून काय घ्यायचं तुमचं तुम्हीच ठरवा. मी तुम्हाला सांगायचं फक्त काम केलं. बघा, माझं नाव बाळू, पण माझा जोडीदार काळू हा नेहमीच कामावर उशिरा येतो आणि बोलतो मी पहिला आलो. बघा मी कोण आलं पहिलं ते, आणि कुठे गेला त्याला एकदा आवाज देऊन तरी बघतो, अरे काळू 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 काळू, अरे बाळू, अरे दुटीवरचा टायमिंग झाला, यायचा विचार आहे की नाही? येतो हा येतो. हा ये लवकर. अरे खांद्यावर रायफल घेऊ द्या की रे बाळूच्या जोडीला.
नेहमीचा उष्मा भरपूर भरपूर भरपूर. मी काय बोलतोय हा. मगाशी तुझ्या आधी मी लोकांना सांगितलं काय सांगितलं माझ्या बायकोने मोबाईलमुळे वाट लावतो. तुझा पण वाढला माझा पण वाढला. काय अरे पगार 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 वाढला पगार. मग आम्ही पहिला पगार झाला बायकोला मोबाईल घेतला. बायको पण खुश मी पण खुश. म्हणजे 30,000 आता तू मोबाईल घेतलास बायकोला हा क्या बात आहे पण काय बायको नुसती दिवसभर ती काना घराची बुचा घालून हा माझ्यासाठी चौकशी करायचं सोडून हा. ती अजून भलत्याच लोकांची चौकशी करते. काय म्हणतोय होय म्हणजे घरी आला की तुला काय चहा पाणी काय विचारितच अरे नाही काय काय विचारेल म्हणजे ते मी तुला सांगितलं लोकांना मला काय बोलतील. बरा मग आता सांग ना मी लेट त्रासलोय रे. मग काय करणार आता चुकी काय तिची नाही का तुझी नाही आहे बरोबर. आता हल्ली बायकांना मोबाईल लागतात बाबा होय. कुठे गेला कुठे आला का चौकशीसाठी लागतात बरोबर. नाहीतर मग ते कानात बुचा घालून हा. आपले दिवसभर असतात असतात. तर कोण काय करतोय कोणाकडे काय लक्ष नसतो बरोबर असं आहे बरोबर. मग परवा काय झालं हा मला मी बोलत चाय ठेव. हा चहा ठेवला हा. अर्धा तास झाला तासभर झाला हा चहा करपून गेली काय म्हणतोय पण तिला काही कळलं नाही. घरी मी जेव्हा ड्युटीवर आलो हा. बघतोय तो वास कसला येतोय हा. तो बघितलं तर गॅसवरती तो होता चहाची पातळी होती. चहाची पातळी पूर्ण खाली पडली. म्हणजे मोबाईलच्या नादात एवढी ती गुंग झाली होती की मी चुलीवर चहा ठेवले गॅसवर चहा ठेवले ती पण हे तिला विसरली सुद्धा नाही विसरली तर विसरली. हा. तिने काय केलं ते अजून हुशार. काय विचार काय गं? काय केलं असेल चहाऐवजी तिने मला विंबार दिला. म्हणजे विंबार दिला विंबार. विभाग हा विंबार बोलली आता माझ्या चुकीची तुम्हाला शिक्षा भेटेल. हा. हा टोप जरा घासा तुम्ही. बघा किती म्हणजे हुशार बायका. मोबाईल दिलास तू घेऊन हा. चाय करमवला ती त्याचा तुला मोबदला भेटला मला. तुला चांगला मोबाईल तू दुसरा कोण घातणार आहे तेच तर आता जास्त कोण घाली? म्हणजे मोबाईल एवढा आता अधोगतीला गेलेला जेवढा चांगला आहे तेवढा वाईट बरोबर आहे की नाही बस सारखी नुसती मोबाईल पण आता ही पोरं बसल्या बसल्या गेम खेळत असते तो इकडे गेला तो तिकडे गेला उडव त्याला मग ते बायकांचं काय विचार नको बाबा मोबाईलला कानात पुसा टाकली की आपली बटना दाबली मी काय बोलतोय सेनापती यायचं वेळ झाला. वेळ झालाय हो मग तर आपण पारा व्यवस्थित ठेवूया. ठीक आहे चालेल फॅन इकडे जरा मेंगे बसायला सेवक बोला महाराज आपला पारा कसा चालू आहे एकदम मोबाईलच्या कडेवानी बस राजसेवक काय 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 विचारलं आपला पारा कसा चालू आहे पाड्याला ठेवलाय बांधून पाडीला लावले ठेवलाय बांधून पाडीला लावलाय मी काय विचारलं आपला पारा कसा चालू आहे तुम्ही काय म्हणताय ठेवलाय बांधून पाड्याला ठेवलाय बांधून पाडीला लावलाय सोडून. ठेवलंय सोडून. हो आता मे महिन्याचे दिवस अरे पेरणीचे दिवस येणार आता कोयली निघणार पाण्याला शिकवायला नको राजसेवक आपला पारा जागता ठेवा हा येतो म्हटलं इकडे. आता काय बोललो येतो म्हटलं. आता कुठं अडकलं गटलं? त्यांना जाऊन विचार घटलं. त्यांना काय विचार? ते काय बोलले काय बोलले शेवटी काय म्हटलं येतो म्हटलं. येतो म्हटलं त्यांना काय बोलायचं चालतो. चालता हो हा, जा जाऊ. राजसेवक हा आपला पारा जागता ठेवा हा येतो म्हटलं चालता हो. हो तो बोलला पण मी कुठं बोलला एवढी हिंमत. इकडे एका राज्याच्या सेनापतीला तुम्ही म्हणताय चालतो आता काय त्याला विचार घटला कुठं अडकला. राजसेवक हा तुला यायची वेळ झालेली आहे हा आपला पारा जागता ठेवा ठीक आहे इकडे त्या वेगळी भाषा आहे. वेगळी भाषा त्यांना बोल मी सांगतो ते बोल. वेगळी भाषा आहे. अरे भाषा वेगळी असू दे मी याला भाट्या निघताय माझा त्याचा काय तुझा भाषा निघू दे. मी काय बोलतोय त्यांना बोल. चार मी भाषा शिकवतो तुला कसं जाऊन तिकडे बोलायचं.
તમે ઘરમાં જાવું છે रवीच्या घरात जाऊ नये अरे मेल्या इकडे कोण ठमी असेल तर ती परत तुला ओरडेल. તમે ઘરમાં જાવું છે म्हणजे गुजराती आहे. હા ગુજરાતી. તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે નથી જાવું છે નથી જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે નથી જાવું છે નથી જાવું છે તો કલકીचा बांबू हलकीचा बांबू फार सारू છે. जा कुणाच्या जिथे जागा भेटेल त्याच्यात जा जाऊन ये. भलताच सांगतोय आम्हाला. जा जा जा. राजसेवक हा महाराज जागता ठेवा. वीरू म्हटलं मी कसं झोपलं आता हा काय नवीन प्रकार. बोनस लेने का बोनस તમે ઘરમાં જવું છે હા તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જવું છે નથી જાવું છે તો નથી જવું છે તો हलकी का दांडा કલકી કા દાંડા आर पार सारू છે. अरे दांडा गेला कुठे तिकडे गेला राजसेवक कुठं? ही काय अभद्र भाषा. अबल कुठे बोललो खरा बोललो आम्ही. आपला बारा जागता ठेवा. अरे मी काय म्हणतो ह्याला काय? त्यांची वेळ लागली आहे. आता कामाला संध्याकाळ काय अरे मी काय बोलतोय हे आता रोड करत होते ना उन्हावरा फरारा रोड हा त्या इकडचा नमाने दिसतोय. म्हणजे हा अण्णा हा अण्णा हा मुकादम हा मुकादम अण्णा हा दम देऊन जो मुका घेतो तो मुकादम. हे अण्णा पुढं पोरं. इकडं पोरं. पुन्हा वाटलो त्याला द्या त्याला. मी नाही बोललो हा बोलला अण्णा पहिला हा बोलला कोण वाटलो हा बोलला अरे ते गाडीवर नाही काय गाणी लागली अण्णाची हा अण्णाची इडली वडापाव वडापाव. इकडे कोण नाही कुठला पोरं. गाणा तो कुठला गाणं रे कुटर ए, बोल. चढ़ गया ऊपर रे दरिया का लोटन का घूंगर. काय बोलतोय या? तुम्हाला भाग जोडायला गडी पाहिजे नाही चांगला जोडतोय. बारा जागता ठेवा. येतो म्हटलं. आता नाही बोला मी तुम्हाला चालता वगैरे पण अरे बाबा आला जाताना पण प्रसाद ठेवून गेला रे. हा. बाबा हा कोण होता कोण हा भरपूर सेनापती घ्या. आवाज तोडायला गाडी आवाजला तर न्या तुम्हाला अण्णाला. चांगला तोडील का आवाज नुसता चालत्या काढतोय नुसता काढला तर काय आता काय आवाज द्यायची वेळ झाली तिथे बघूया. या विश्वपती नगरीचे राजे विश्वराज आणि या माझ्या नगरीमध्ये सगळीकडे आनंद आहे. धनद्रव्याला तोटा नाही. सगळं काही सुरळीत चालू आहे आणि ही माझी सर्व जनता सुखी आणि समाधानी आहे. तरी सुद्धा एकदा राजसेवाकडून चौकशी करून पाहतो की त्यांचा पहारा कशा तऱ्हेने चाललाय. राजसेवक बोला तुमचा पहारा कशा तऱ्हेने चाललाय. अगदी मोगऱ्याच्या कळीवानी. शाबास राजसेवक. आपले सेनापती राजदरबार आले होते का. आले होते आमचा वाटेकडून इकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेले. राजसेवक तुम्ही बरोबर बोलता. कारण आपले राजसेवक म्हणजे विश्वासू सेनापती. त्यांच्या विश्वासाच्या बळावरच हे आपला राज्यकारभार चाललेला आहे. हो एक नंबर ना तुमचा सेनापती एक नंबर आहे. म्हणून म्हणतो राजसेवक त्यांना राज्य दरबार घेऊन या. कोण आणील कोण देणार बाबा ए कोण आणील. जा बाबा जा कोण भात्या काढील. युवराजांचा विजय असतो. आशीर्वाद सेनापती. युवराज असं एकाएकी मला बोलावून घेतलं असं कोणतं काम काढलं. होय सेनापती. आपला राज्यकारभार कसा चालू आहे. अगदी गुलाबाच्या कलिवाणी. शाबास सेनापती. सेनापती बोला. राणी सरकार विशाखा यांना राजदरबार घेऊन या. ठीक आहे युवराज. राजसेवक हा आपल्या राज्याच्या राणी विशाखा
यांना राज दरबारामध्ये बोलावून घेऊन या. या इकडे 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 इकडे. आता काय बोललो? विशाखा विशाखा. माझ्या तर बाबा काय नाही कायच नाही का माझ्या तर पिकलेल्या आहेत थोड्या थोड्या. ते त्यांना विचारून ये कुणा कुणाच्या मिशा खायच्या. मगाची ढोलकी वालं कीबोर्ड वालं ही पोरा बरीच बोलत कुणा कुणाच्या मिशा खायच्या त्याला मिशा कोणाच्या खायच्या? असं कोण म्हटलं तुला मिशाखा? तुम्ही बोला ना मिशाखा. मी काय म्हटलं? राज्याच्या राणी विशाखा. काय म्हटलं? विशाखा. आणि तू काय ऐकलंस? मी काय नाही बोललो. काय काय बोललो काय 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 ऐका 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 तुम्ही काय बोलला? राणी विशाखा नाही. हा ठीक आहे विशाखा. तो बोलला मी नाही बोललो. तुम्ही काय बोलला? विसावा. मी काय बोलतोय? हे काय बोललो? विसावा. ऐकलंस ना? हे बाबू ऐकलंस? विसावा. मग मी काय बोलतोय? विसावा चालेल काय? म्हणजे तुला अजून आला आवाज 21:30 झालं 21:30 झालं. बस झालं. इकडून कोणतरी म्हणते आवाजच येत नाही. अरे बाबा भात झोडायचा बंद कर. हे ये पुढे. रंगमहालीचा आणि राज्याच्या राणी सरकार विशाखा यांना ताबडतोब रंगमहालामध्ये बोलावून घेऊन या. तर पलाली तिकडे ती. आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात नाथानी बोलाविले राज दरबारात. जमला तुला जमलं काय मी? अरे बाबा हे दमले असतील बिचारे. आजकाल लगेच देतात पोरं सांभाळत नाही. पॅम्पर काय तो घातला बाई ना. बघ चेक कर पेपर घातली की नाही. थोडसा माझा पण करावं. आशीर्वाद राणी सरकार आपलं बाळ सुखरूप आहे ना? हो अगदी आनंदी प्राणनाथ. होती बाबा विचारल्यावर लगेच बाळ रडायला लागला लगेच. बाबा का रडतो? का माझा बाबा रडतो? बाबा का टिपा का घालतो? बाबा माझा का टिपा घालतो? नको होती चॉकलेट पाहिजे बाबा तुला. आता बाबा बसले नको बाबा आता रडू नको बाळा तुला पाण्याला घे.
या आजोबांसारखे चॉकलेट देतात ना. अरे बाबाचा नाक बघ, नाक बघ. कोणासारखं? काय वाटतं तुझ्यासारखा आहे. अरे बाबाचे दात बघ. दात कोणासारखे? मेला दात कुठं आले त्याला? माझ्यासारखे, हा माझ्यासारखे. सगळं तुझ्यासारखं. बाबा रडतो का रे? दूध देऊ, दूध दे. ए तू, ए! अरे त्यांच्याकडे दे. अरे मम्मीकडे देतो, मम्मीकडे देतो. अरे तू काय बोलतोय? द्या, द्या. काय भाजी सरकार आले काय भाजीपाला चालू आहे? ए, मी काय बोलतोय? हा. हे काय बोलतात? फाजीलपणा काय चाललंय? फाजीलपणा काय चाललंय? आजपासून फाजीलपणा बंद करू, चावटपणा चालू करू. राजसेवक हा. राणी सरकार आलेला आहे याचं काहीतरी भान ठेवा. आम्ही कुठे काय बोलतोय? तुम्ही बोलता त्याच्यावर बोलतोय. एवढा बाळाला खेळवले नाचवले त्याचा काय असतं? काय नाही, आत्ताच भाट्या काढ. राणी सरकार, बोला महाराज. अशी तुमची कोणती इच्छा आहे आम्ही अजूनपर्यंत पूर्ण करू शकलो नाही? हे काय? त्या बाळाला चॉकलेट घेऊन नाही आला. 100 रुपये तरी देस त्या बाळाला. पुढे पुढे बोलतोय चॉकलेट देतो, चॉकलेट देतो. हा, अरे मी बोलतो या गटल्या कसल्या पडल्या आहेत एवढ्या पुढे तरी त्याला काय म्हणायचं या पोरा? हो बाबांनो, अरे आला कुठले आम्ही आणि तुम्ही काय करता बा इकडे? हा? काय रे? आम्ही नुसतं फडता बोला राणी सरकार, अशी कोणती इच्छा आहे तुमची जी अजूनही अपूर्ण आहे? महाराज, उद्या रक्षाबंधनासारखा आनंदी सण आणि या पवित्र सणाच्या दिवशी माझ्याकडे राखी बांधून घेण्यासाठी सख्खा भाऊ असा कोणी नाहीये. परंतु महाराज, तो आहे ना. बोला राणी सरकार. सक्का भाऊ. लहानपणी एका भावाने मला वाचवले होते होय, आणि त्याचा या आपल्या महालात आदर सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. एवढंच राणी सरकार. होय महाराज. मग आत्ताच सेनापतींना हुकूम फरमावतो आणि राजसेवकांना झोपडीमध्ये पाठवतो आणि त्याला त्या राज्यदरबारात बोलावून घेऊन येतो. सेनापती, बोला युवराज. आत्ताच्या आता राजसेवकांना शिवागोळीच्या झोपडीत पाठवून त्याला इथे राज्यदरबारात बोलावून घेऊन या. कशा करता महाराज? सेनापती, रक्षाबंधनचा हा पवित्र सण आहे आणि आपल्या राणी सरकार विशाखा यांची अशी इच्छा आहे की शिवागौरीला पंचायती ओळून त्याला राखी बांधायची आहे, म्हणून त्याला राज्यदरबारात बोलावून घेऊन या. ठीक आहे युवराज. राजसेवक हा, आणि या राज्यामध्ये घोडी तोरणं उभारा आणि हत्तीवरून साखर वाटा. ठीक आहे. राजसेवक हा? ऐकलं का युवराजांनी काय सांगितलंय? काय? शिवागवळी ज्या झोपडीमध्ये राहतो तिथे जाऊन त्या शिवागवळीला घेऊन या. अगदी रक्षाबंधनाची तयारी जोरदार करा आणि आपल्या राज्यामध्ये हत्तीवरून साखर वाटा. इकडे, इकडे. तर काय बोललं शेवटचं? काय बोललं ऐकलं? ऍक्टिवावरून साखर वाटा. बोललं ना ऍक्टिवावर साखर वाटा. त्यांना विचारून ये त्या ऍक्टिवावर साखर कशी जाईल? हा पोता राहायचा त्या ऍक्टिवावर. अरे एवढीशी ऍक्टिवा त्यात ह्या सिलेंडर राहत नाही. मला बा ऍक्टिवा चालवता येत नाही. मला पण येत नाही. मग आता ठेवायचा कुठं? पाटील कोण एवढी? एवढी वाटील कोण? त्यांना विचार, जा विचार. तुम्ही म्हटलं ऍक्टिवावरून साखर वाटा, ऍक्टिवावरून साखर वाटा. ऍक्टिवावरून साखर वाटा. अरे हरामखोरा, साखर वाटा. हे मला बाबा लोक भरपूर लागते. कानात काय भुसा ताबडतोब भरली? जावा. ताबडतोब आणि शिवागवळीला घेऊन या. बघ 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 काय बोलले तुला? शिवागवळी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो, कुणाला दिल्यास? कुणाला दिल्यास? ज्या कुणाला दिल्यास? झोपडीमध्ये राहतो त्याला घेऊन या. ए, कुणाला दिले शिव्या? हा लय बोलला, साला 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 बोलला. शिव्या दिल्या त्याला. आता मी काय शिव्या दिल्या काय? या शिव्या दिल्या. मी पण शिव्या नाही दिल्या. जा, जा, त्या तो बोलला शिव्या मी दिल्या. कुणाला शिव्या नाही दिल्या. सांगा, कुणी? मी दिल्या शिव्या? हा, दिला. शिव्या मी दिल्या? त्याला कुणाला दिल्या? हा, मी त्याला पकडता थांब तू बघ. लवकर जावा. शिवागवळी जिथे राहतो तिथे घेऊन या शिवागवळीला. मी काय बोलतोय? ह्या शिव्या नाही दिला, मग ह्या पोरांतर दिला काय? मग त्याला इथे पाठवा. त्याला जावा.
पाठवते ना जरा सांगपाठ काढते मग समजेल कसं तो काय करायचं पुढं. पाठवा लवकर. पाठवतो हे बाबा जा, शिव्या पण नको देऊ काय पण नको देऊ. जा बाबा, तुला लफडे नको आपल्याला, बाबा भांडण नको. या बाबा. हा होता काय शिव्या देणारा, त्याच्यासारखाच आहे. शिवा गवळी युवराज, शिवा गवळी युवराज दरबारात एखादी बोलून घेतात, कारण तरी काय? शिवा गवळी राणी सरकार विषय काय यांची अशी इच्छा आहे, तुला या रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी तुझ्या हातात राखी बांधून तुला ओवाळणी करायची आहे. तर माझ्या लहानपणीची आठवण ताईने अजूनपर्यंत ठेवली आहे म्हटलं. होय शिवा गवळी. वा, सेनापती बोला युवराज. रक्षाबंधनाची जय्यत तयारी करा. होय राजसेवक, रक्षाबंधनाचा दिवस उजळला आहे आणि अगदी जय्यत तयारी करा. त्यांना अरे घे. तुम्ही या रंगमंचावरती चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. अगदी शेवटची 15 ते 20 मिनिटं आम्हाला या रंगमंचावरती साथ द्या. आम्ही राजसेवक, ताबडतोब रंगमहाली जा. रक्षाबंधनाचा दिवस उजळलाय. राणी सरकारांची अशी इच्छा आहे की शिवा गवळीला ओवाळून त्यांच्या वरती त्यांनी जी सुरुवातीच्या अगोदर भूतकाळामध्ये काही कल्पनेची साथ दिलेली, त्यासाठी त्यांच्या ओवाळणी करायची आहे. त्यासाठी आरतीचं तामण घेऊन या. ए, तर काय बोललो? सामान घेऊन. बरोबर, काम कर घरी. त्यांना जा, त्यांना विचार आपल्या घराला वटी आहे, वटी. त्या वटीला 4-5 खुटी आहेत. काय झालं तुम्हाला दिसल्या वाटतं खुटी आहे? काय खुटी आहे? खुटी आहे कुठं दिसल्या खुटी आहे तुम्हाला? आता खुटी आहेत, ते राहिल्यात काय आता राहिले. वटीवर. आता सगळ्या घरात तुम्ही बलाची बांधता, नुसतं चिरवर चिरे बांधता. खुटे आहेत घरात? तो कुटीचं हिला सामान माझ्या आणायचं खुटी काय? नाही माहिती. कुटीचं सामान आणायचं आहे? हा, त्यांना विचारली हा सामान कुठल्या खुटीवर टाकून ठेवला? पोटीवर 2 खुटी आहेत. हा. त्या 2 खुटीला कुठल्या खुटीला सामान आहे ते विचारली. मी काय म्हणतो, बोला. तुम्ही सामानाना सांगता आता घराला बोवलं दूर बोवलं माहिती ना बोवलं. हो, सगळं माहिती आहे मला. बोल कुठे सगळं माहिती आहे. हा, त्या बोवल्याना 2 खुटी आहेत, 2 बोवल्याना 2 खुट्या. हा. त्या बोवल्यापैकी कुठल्या खुटीला सामान लावला? अरे हरामखोरा, जर तू तिथे गेलास तर तुला तिथे भोवळे सुद्धा सापडतील आणि चिमण्या सुद्धा सापडतील. हरामखोरा, चिमण्या सुद्धा सापडतील. ताबडतोब धावा. जातो जा रे बाबा, पटपट जा लवकर. बहुलं शोधला नाही आणि खुट्या पण शोधलं. हे बोलत होतं खुट्या आहेत, खुट्या. माहिती आहे काय खुट्या तुम्हाला? या इथं खुट्या गाडी. अरे अरे हा सामान नव. अरे मी तामान. राखी पण घेऊन आलास? होय काय? आपण इथे असं नसतं वा. हे बाबा तुला भेटले रे. त्या सामानाला माझ्याकडे द्या. आता घातला आहे ना परत? घातला आहे का म्हणता? लावला नाही तो? बाबा आता रडू नको, आज तुझी राखी बांधते. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीने बाबूराया, ओवाळीने बाबूराया,
रक्षाबंधनचा हा पवित्र सण मोठ्या थाटामाटाने पार पडला. हो युवराज, अगदी मोठ्या थाटामाटाने हा रक्षाबंधनाचा सण पार पडला आहे. आणि आपल्या विनंतीला मान देऊन सुद्धा शिवागवळी या राज्य दरबारात आला. होय, त्यासाठी मी त्याला एक कंठा म्हणून भेट देत आहे. कंठा ठीक आहे युवराज. काय 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 भेट देतो? कंठा कंठा. थांबा. शिवागवळी आगे कंठा. थांब थांब, तुला पण येतं. थांब, त्याला वाईट बोल. राज जाईन मला भेट असून दिली. सौरू ब्लॉग बनव. मी आयुष्यभर सांभाळ. बनवला मी जे होणार का घेऊन विकता यापुढे ताईवर कोणताही संकट आलं अरे भाऊ म्हणून मी उभा राहील. ठीक आहे शिवागवळी. येतो मला. सेनापती बोला युवराज. ही रंगमाली जात आहे. ठीक आहे, तोपर्यंत राज्यकारभार नीट सांभाळा. ठीक आहे. येतो मी. बघा युवराज, हा राजसेवक, बोला. रक्षाबंधनाचा तर दिवस फार सुंदर गेलाय. हा आता तुम्हाला सुद्धा तुमच्या बहिणी असतील, मलाही माझी बहीण आहे, म्हणून आता आपण जाऊया रक्षाबंधनासाठी. मी काय बोलतो? पारा जागता ठेवा. मी काय बोलतो ऐका ऐका. हया कोण आजकोलचा कोण आला? बागुल बुवा. हा शिवा गवळी शिवा गवली. झोपडीत राहणारा, झोपडीत राहणारा, गाई म्हैशी पाळणारा. गाई म्हशी पाळणारा. त्याच्या गळ्यात काय काय त्याच्या काळात काय? कंठा. आणि आमच्या गळ्यात आमच्या काळात काय? तुमच्या घरात काय? अरे त्याने तशी कामगिरी केली, तशी कामगिरी त्याला केली त्याला आहे. त्याला त्याला बोलतायत बघ त्याला. हा बांबू घेतो, हा बांबू घेतो मी. आणि तो हरामखोर असा मध्ये बांबू ठेवतो जेणेकरून त्याला म्हणून म्हणतोय तू या साईडला उभा राहा आणि तू त्याला त्या साईडला उभा बरं कर. झालं, माझी तरी दया आली तुला बाबा. ए, तुम्ही जावा. आपण तो जावा. जावा जावा. मी काय बोलतोय? मी चाललोय. नको नको. ए मला गाणं आठवलं शिवा गवलीवर. आपण लवकरात लवकर जाऊया, नाहीतर ही पब्लिक जाईल. काटवा ठिकाणा म्हैशी गेला म्हैशी कधी शिवा गवळी पण गेला, भिवा गवळी पण गेलं. हा? हे बाबा, आपल्या पण रक्षाबंधनाच्या बहिणी बाकी आहेत, आपण पण दोघं जाऊया. चल. चंडगिरी नगरीचा राजा चंडपाल माझ्या राज्यात किती आनंदामध्ये याचं कारण एकच की अनेक राजांचा पराभूत करून त्यांच्याकडे सोने नाणे काबीज करून आता राहिली ती फक्त विश्वनगरी, तीही मिरवायला पाहिजे. विश्वनगरी नगरीचे राजे विश्वजित यांच्या नावाने लखोटा लिहून पाठवतो की मला बोला ही विश्वनगरी माझ्या स्वाधीन करा, नाही तर युद्धाला तयार व्हा. यासाठी माझे सेनापती चंडपाल यांच्यावर जबाबदारी सोपवतो. त्यासाठी त्यांना राजदरबार बोलून घेतो. चंडमुंडा, हे चंडमुंडा,
मला बोलायचे कारण बोलते दंडमुंडा तुम्हाला बोलायचं एकच कारण विश्वनगरीचे राजा विश्वजित यांच्या नावाचा हा लकोडा घेऊन त्यांच्या दरबारी जायचा आहे आणि हा लकोडा त्याला बोलवायचा आहे आणि त्वरित या लकोड्याचं उत्तर घेऊन यायचं आहे. ठीक आहे महाराज. माझा मित्र पुढे गेला काय माहित नाही. मी बाबा मला पहिले जॅक लावायचं असा काढील बघ रिमझिम पाऊस पडला माळा पिकली माळा पिकली उंबर रिमझिम पाऊस पडला माळा पिकली चांगला होता ना इकडं वर गेला वाटतो काय बाबा काय झालं देवानू देवानू काय भावना काय जागरण झालाय भावना काय झाली कष्टी नका हो बोला लवकर गजर घ्या आम्हाला काहीतरी सांगतो सांगा काय सांगतो तुमच्या नर पाठीशी एक काळा कोंबडा लागला आहे. काळा कोंबडा लागलाय ना ऐकलं त्याला हवं तो काला कोंबडा आहे ना कापून टाका त्याला ती जर कापता येणार नाही मग काय करायला लागेल त्याची आधी पिसा काढा लागते. मग पिसा काढल्याशिवाय मान कशी कापताय हे तुम्हाला कळत नाही काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्यावे. तुमचा काय प्रश्न आहे देव आले बघा तुमचा तर ठोकर आला तर नाही देवानू माझा एक प्रश्न आहे मी काय बोलतोय
तो बाळू आहे ना बाळू बाळू गेला घरी तो गेला मी आहे हा काळू तो बाळू आहे ना बाळू त्याच्या बायकोचा आहे ना भांडी घासायचा चोथा तो कुणीतरी नेला नाही तो बघा जरा कोणी तुम्हाला काय समजतो काय बघा भांडी घासायचा बाळूचा चोथा बायकोचा चोथा बघा बघा माझ्या बहिणीनु तुम्हाला न सांगता ये सारखा सारखा तोच बोलता सांगता चालू रे बायको रे भांडी घासायचा चोथा 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 माझ्यानं बायको नेऊन ठेवला उत्तर माझ्याकडे आहे अरे हो तो चोथा काय साधा सुद्धा नव्हता याचा छोटा नव्हता छोटा तो काय खिशात राहण्यासारखा नव्हता छोटा नव्हताच छोटा तुझ्या बायकोचा रे भांडी घासायचा चोथा हा रे बायको नेऊन पावल्या ठेवला नाही अरे तिच्या काळूच्या बायकोचा वाटोळा झाला तो माझ्या बायकोचा भांडी घासायचाच होता त्या काळूच्या बायकोने कशाला गुलामी नेली तिच्यावर आली मरण फाशी ती काय काय नेलं काय नेलं त्या समोर मोठ्याने रे बोलू नको तुम्ही बोला मी मोठ्या नको बोलू मग बाबा आता जाणार का इथं राहणार तुझ्या ना रे बायकोचा रे भांडी घासायचाच होता हा चालूच्या रे बायकोला रे तिला आणला ते तू नेऊन ठेवायला रे सांगतो सांग चांगली बुद्धी दे देवा चांगला आहे पण मला एक गजर घ्यायला लागल ओके गजर हवा घेतो मी घेतो तुम्ही आता घ्या आता स्वतः या विंचवाचा दणका फणका मारतोय मोठान या विंचवाचा हे काय रे आज काय तिकडे सरकार केली का काय भंडारा आहे इकडे भांडारपणा चालू आहे काय खाजीलपणा चालू आहे काय खजिना आहे? याचा भंडाऱ्याला सत्कार केला हो. स्वतः घ्यावा काय आणि त्याला? त्याच्या अंगाला आल्या होत्या तुमच्या बाया कोणाच्या अंगात आल्या होत्या ह्याच्या बाया अंगात आल्या होत्या पोरांनो, पायातलं पाणी उतारलं का? ठेवा. 30 मिनिटं लागला. 12 लाख ठेवा ठेवतो तुला येण्याची वेळ आली आहे
मी असं काय केलं तू हा, मग? नाही नाही मी फक्त नाचायची मजा घेतली राजसेवक आपला पहारा कसा काय चालू आहे भांडे कसा होतो एकदम मोबाईलला काय आली. ठीक आहे राजसेवक मी थोडा वेळ विश्रांती घेतो तोपर्यंत राज्यावर काही गावाला केळीसाठी बरी असतात राजसेवक काय गोंधळ चालू आहे ही केल्टी कोणची आली ती बघा जरा तुम्ही कोण आहे ती लोक बघा बघा विचारा ओय! महाराज विचारतात कोण आपण कोण आहात आपण पुष्पराज हा शिगडी चाला अरे उंदीर तरी मारा असतो ओय! उसेगा नाही साला. उसेगा नाही साला. उसेगा नाही साला. ही साला. एवढा साला बुसरू राहा. कोण आहे ती माणसं भुतावर आले काय माहिती. विचारा बघा बघा आम्ही सेवक आहोत. हा इकडचा मिथून आहे तुम्ही काय छोटावाला मोटर कशा इथे आलात? आणि तो कोणत्या ऋषी आहे. राज्यामध्ये महाराजांनी आम्हाला एक काम सोपवलंय कोणतं काम हा लकोटा घ्या याचं उत्तर आम्हाला लवकर सांगा. लकोटा घेऊन आलोय. तरी आधी लंगोटा फिरवता होय. लकोटा नाही लकोटा लंगोटा काय असतो रे? अरे केल्टी कधी लकोटा वापरतच नाही लंगोटा घुसेगा नाही साला. घुसेगा नाही. माहिती कुठे? कुठं घुसायचं? उंदराच्या अरे लंगोटा बारीक सा. हा उंदराच्या बिलात जायचं त्याला. हा? ठीक आहे चंडा मुंडा सेनापतीने तुमच्या राज्यात पाठवतो आणि या लकोड्याचं उत्तर देतो जावा तुम्ही जावा जावा बघा सूरज जाडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी बहुमूल्य 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अथर्व टेंटर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले. स्मित बारे यांच्याकडून सुद्धा बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आले. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. हा चंदबार राजाने हुकूम फरमावलाय काय हुकूम भरमवला त्याचं असं म्हणणं आहे की ही विश्वपती नगरी याच्या स्वाधीन करा अन्यथा युद्धात तयार व्हा मग काय आपण लढायचं मग काय करायचं राजसेवक हा ही विश्वपती नगरी म्हणजे माझ्या बाबांनी वसवलेली नगरी आहे वसवलेली म्हणजे काय फणस वसवता तसा हा बाबांनो फणस वसवता तसा वसवली बोचका वाचावतो. बांधलेला बोचका वाचावतो. असा मोठा होतो ना तसा आहे का वसवलेली वसवलेली म्हणजे हा. जिंकलेली आणि ही पूर्ण त्यांनी काबीज केलेली नगरी आहे आणि तुम्ही निर्माण केलेली नगरी आहे निर्माण केलेली नगरी आहे बरोबर आहे म्हणून म्हणतो राजसेवक सेनापतींना बोलावून घेऊन या तो शिपूरला कुठे गेला आता त्याला होलटवता की नाही बघा मी बरोबर त्याला चाल हे मारतो तो जा बाबा मी नाही वाटत त्याचं. नाव पण घेत नाही मी. हे सुजवला काय विराजांचा विजय असो युवराज तर्फांनी बोलावून घेतलं होय सेनापती बोला काय काम काढलं चंदवर राजाने हुकूम फरमावलाय कोणता हुकूम ही विश्वपती नगरी त्याच्या स्वाधीन करा अन्यथा युद्धास तयार व्हा एवढी हिंमत होय सेनापती मग काय ठरवलंय आपण म्हणून म्हणतोय सेनापती त्याच्या राज्यामध्ये जा आणि त्याला योग्य ती समज देऊन या ठीक आहे ठीक आहे आपण सांगताय तसं मी जाऊन येतो त्यांना मी रंगमाली जात आहे सेनापती लखोट्याचं उत्तर मी त्यांना देतो ठीक आहे सेनापती येतो मी ठीक आहे युवराज राजसेवक आपला पारा मागे जाऊ द्या मी जातो जातो हा
धूम भरमावला आहे. हे राज्य माझ्या स्वाधीन करा नाहीतर युद्धाला तयार व्हा असं चंडपाल राजा म्हणतोय. आणि युवराज सांगतायत त्यांना जाऊन लखोट्याचं उत्तर द्या. आणि हीच संधी आहे या हरामखोराचा काटा काढण्याचा, या युवराजाचा काटा काढण्याची हीच संधी आहे. चंडपाल राजाला जाऊन भेटतो आणि सांगतो, घरा मुलांना माझ्याशी 2 हात कर, जेणेकरून अर्ध राज्य तुला आणि अर्ध राज्य मला मिळेल. तुझं आणि या युवराजाचं युद्ध चालू असताना मी त्याच्यावरती मागून वार करेन आणि या हरामखोराला इथेच धरात्री पाडवेन. चला तर मग वेळ कशाला घालूया, जाऊया. काय करावे काही सुचत नाही. चंडमुंडाला पाठवून खूप दिवस झाले, अजून काय ते आलेले नाही. चंडमुंडा, हो महाराज, आपल्यावर दिलेली कामगिरी विश्वनगरीचे राजे विश्वजित लकोड्याचं उत्तर घेऊन येत असतील. ठीक आहे. कोण? चंडपाल राजा. होय अरे बऱ्याच दिवसानंतर तुझी भेट झाली. होय. चंडपाल राजा, खरं तर मी तुझ्या लखोट्याचं उत्तर घेऊन आलोय. शाबास. आणि उत्तर हे आहे, तुला संपूर्ण माझं राज्य पाहिजे, पण ते राज्य तुला मिळणार नाही. मला ह्या राज्यावरती राज्य करायचं आहे. त्यासाठी मी जे सांगतोय ते तुला पाळावं लागेल. सेनापती, लखोट्याचं उत्तर असं आहे, युवराजाचं आणि तुझं युद्ध होत असताना त्या युवराजावरती मी मागून वार करेन आणि त्याच्या हे अर्ध राज्य माझ्या हाती आणि या राज्याच्या राणी सरकार विशाखा या सुद्धा माझ्या होतील. ठीक आहे. अरे म्हणजे चंडपाल राजा, जे माझ्या मनामध्ये आहे ते तुझ्या मनामध्ये आहे. हो तर बरोबर आहे. अरे मग वेळ कशाला घालवतो? चल मग तयारीला. आपले सेनापती जाऊन बराच उशीर झालाय, अजून आले नाहीत. ते येतच असते. गाडी नाही ना आता इकडे कुठे यायची. काय बरं झालं असेल? त्यांना आणू नका, कंडक्टरला सांगा ह्यांना घेऊ नका, बिना तिकिटाचं इकडे घेऊ नका. येतं काय उगाच विनाकारण. या बाईला दया आली, अय्यो गुलामाला दया नाही आली. युवराजांचा विजय असो. आशीर्वाद सेनापती. बोला युवराज. त्या चंदपाल राजाचं त्याने तुम्ही गेला होता त्याचं काय उत्तर आहे? युवराज, तो हरामखोर चंडपाल राजा ऐकायला बिलकुल तयार नाहीये आणि आपल्याशी युद्धाला तयार झालाय. काय म्हणताय सेनापती? होय युवराज, एवढी त्याची हिंमत? होय मग आपल्याला युद्धसीमेवर जायलाच हवं. होय. ठीक आहे, आपण जाऊया तर युद्ध सीमेवरती आणि त्या हरामखोराचा त्याचा नाश करूया. राणी सरकार, बोला महाराज. तो चंदपाल राजा
आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे. त्यासाठी मला युद्धसीमेवर जायलाच हवं. आम्ही सुद्धा पराक्रमी राजाचे पराक्रमी पुत्र आहोत. होय महाराज, तुम्ही निश्चिंत राहा. आणि युद्धावर तुम्ही लवकरात लवकर जिंकून या अशी मी आशा बाळगते महाराज. ठीक आहे राणी सरकार, तोपर्यंत आपल्या राज्याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. होय महाराज, आम्ही पूर्णपणे राज्याची काळजी घेऊ. चला तर मग आपण युद्धाच्या तयारीला लागूया. चला चला चला. भल्या मुख्याने विश्वलग्न माझ्या स्वाधीन कर. कोण चंद्रबाद राजा? होय, तोंडातला शब्द तोंडाचा ठेव. विश्वपती नगरी काय, तिचा अर्धा तुकडा सुद्धा नाही, तुला नाही मिळणार. आणि मग पाकताय काय? हो युद्धास तयार होतात व्हा. तयार. शपथ सेनापती शपथ. चंडपाल राजा, विश्वासात केलं. माझं माहिती तर तुला नक्कीच मिळेल. चंडपाल राजा, होय बाबा. चंडपाल राजा, बोला सेनापती. मी दिलेला वचन पाळलेलं आहे. शपथ. मग आता हे अर्ध राज्य माझ्या स्वाधीन. ठीक आहे. ठीक आहे. राजसेवक, हा आपला राज्यकारभार कसा चालू आहे? एकदम मोगऱ्याच्या कळीवाणी. आतली मुंगी आत, बाहेरची मुंगी बाहेर. राजसेवक, बोला राणी सरकार. युवराज युद्धावर जाऊन कितीतरी दिवस झाले. होय, आम्ही पण गेला होता. तुम्ही का भरला? परंतु अजून परतले नाही. आम्ही शेरोली एसटी पकडलीने आला इकडे सगळं. आम्हाला काळजी लागून राहिली आहे. होय, येतच असतील. येतील. काय काळजी करू नका. तुम्ही रडता, या बघा. पुसू मी तुम्हाला सांगितलं होतं. राणी सरकारांचा विजय असो. राणी सरकार, होय होय, आपल्या राज्यात भ्रष्टाचार झाला. कसं सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू? कुठल्या तोंडाने सांगणार? आपल्या युवराजांचं आणि चंडपाल राजाचं घनघोर युद्ध चालू झालं आणि आपल्या युवराजांना त्या युद्धामध्ये वीरमरण आले. नाही 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 होय राणी सरकार, नाही 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 असं म्हणू नका. युवराजांना मरण आले आणि आता युवराज येणं शक्य नाहीये. नाही नाही असं म्हणू नका. होय राणी सरकार. असे शब्द काढताना तुमच्या जिभेचे तुकडे कसे पडले नाही? राणी सरकार, माझं म्हणणं एवढंच आहे की युवराज गेले आणि तुम्हाला जर कशाची गरज लागली तर हा सेनापती तयार आहे. खबरदार सेनापती, असे शब्द उच्चारताना तुमच्या जिभेचे तुकडे कसे पडले नाही? राणी सरकार, बऱ्या बोलायला तयार व्हा. हे सारा राज्य हा सेनापती तयार आहे सांभाळायला. नाही. होय होय, मी त्यांना ऑप्शन दिला होता. महाराज जाऊ द्या, मी तयार. तुम्ही कशाला? राणी सरकार, तुम्ही कशाला? जुनी वेळ घेतली नाहीये. हा, मी आहे ना. बोलायला तयार व्हा मी आहे ना. आणि माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार व्हा, अरे नाहीतर तुमचा क्षण करण्यात येईल. हे कदापि शक्य नाही सेनापती. ठीक आहे, मग मला तसं कठोर वागावं लागेल. उडाली भुरभुर सपोपटी साठला.
महाराजांनी महाराजांनी तयार व्हा. महाराजांनी आज तुमच्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि सरकार हे महाल तुमच्या ताब्यात सांभाळण्यासाठी पण आज तुम्ही आपल्याकडे भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार. दया कशी येणार तुला, दया कशी येणार तुला, माझ्या बंधुराया रे. दया कशी येणार तुला, दया कशी येणार तुला, माझ्या बंधुराया दया कशी येणार तुला, दया कशी येणार तुला, माझ्या बंधुराया रे. दया कशी येणार तुला, माझ्या बंधुराया आला भाऊ. दादा झाला, दादा झाला. अरे आराम सेनापती. दादा झाला. कोण हा शिवा गवळी. अरे हराम खोरा, तुझी एवढी हिंमत माझ्याच राज्यामध्ये येऊन माझ्याशी दोन शब्द बोलतोय. अरे तू युवरांचा फोन करून मी ताईचा छळ करतो होय, आणि मुलांना चालतो. मीच युवराजांचा खून केलाय. काय करणार माझ्या बरोबर तू बोल. तुला मी सोडणारच नाही मग. असं म्हणतोय. वजाच तयार, हिंमत ही का आहे. वजाच तयार. दादा झाला, बारा झाला. अरे बहिणीचा मान राखला. हा, लागला ना भावा. ए दादा सांग झोपलो काय, तुमच्या पण बहिणीचं रक्षण करायचं आहे. हा शिवा गवळी आहे आमचा, त्याच्या कांता मिळते गाड्या. आणि आमच्या गळ्यात ताई तू मुली चिंता करू नको. आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले. आजच्या मोटारपर्यंत त्याला मी आयुष्यावर साथ देईन. यापुढे कोणताही तुला त्रास झाला तरी मी उभा राहील तुझ्यासाठी. होय दादा, असंच माझ्या पाठीशी उभा राहा दादा. मुली चिंता करू नको ताई. रसिको, तुम्ही पाहिलं असाल आता नंदू आता सांगतो पाठीवर हात. सेनापतीवर महाराजांनी एवढा मोठा विश्वास ठेवला आणि हे राजवैभव पूर्ण त्यांना सांभाळण्याचा कारभार पूर्ण त्यांच्या हातात दिला. पण काय झाले, अखेर विश्वासघात झाला. आणि अशाच प्रकारचे विश्वासघात आज सगळ्यांबरोबर होत असतात. आपण समाजात वावरत असताना आपल्या बरोबर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे विश्वासघात होत असतात. म्हणून रसिको, माणसं ओळखायला शिका. आपल्या मुलींना, आपल्या मुलांना माणसं ओळखायला लावा. आपल्या मुलींबरोबरही अशा प्रकारचे विश्वासघात होऊ शकतात. त्यामुळे त्यांना योग्य वाट्यावर जाण्यासाठी योग्य संदेश द्या. हीच आमच्या नमनातर्फे तुमच्या सर्वांना प्रार्थना करतो आणि तुमच्यासोबत अशा प्रकारचा विश्वासघात होऊ नये ही देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्व कलाकार मंडळींनी मंचावरती यायचे. हॅलो हॅलो मंडळी, फक्त